करूयात बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊन महाराष्ट्र लाईव्ह मधून। बंधुखरातला गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना दुसरा मोठा धक्का बसलाय। चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। याआधी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावं लागलंय। बंधुखरातचे पाय दुतानाचे त्याबरोबरच खरात सोबतचे अनेक फोटो हे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। यानंतर सातत्यानं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा हा द्यावा लागलाय। त्यामुळे खरातचे निकटचे संबंध असलेल्या चाकणकरांना हे चांगलंच महागात पडलंय। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये बंधुखरातच्या अटकेचं संपूर्ण थराराचं कथन केलंय। तब्बल 2 तास चाललेलं अटकेचं ऑपरेशन अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आलं। तक्रारदार पीडित महिलेची फिर्याद नोंदवून घेत रात्रीच्या वेळी खरातला अटक करण्यात आली। परिसरामध्ये चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी खरातच्या घरामध्ये एंट्री केली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। विशेष म्हणजे अटकेच्या ऑपरेशनची केवळ तिघांनाच माहिती होती, असं देखील संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केलंय। अंमलदार होते, स्टाफ होते, हे त्या ठिकाणी चोर आल्याची त्यांनी अफवा पसरवली की या परिसरामध्ये चोर आहेत आलेले आणि ते घरात घुसलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते चेक करायला म्हणून त्या घरात गेले की आपल्या घरात चोर आले तर आपल्याकडे तर कोणी आलं नाही ना, तुमची सेफ्टी काय आहे। आणि मग त्यांनी ती सगळ्या रूम्स तपासल्या तर त्यातल्या एका रूम मध्ये आरोपी आम्हाला मिळाला आणि मग तो ताब्यात घेऊन तात्काळ तो पोलीस स्टेशनला आणून अटक वगैरे सर्व कारवाई करण्यात आली। पकडलं तर त्याचं रिॲक्शन काय होतं? त्याची रिॲक्शन शॉकची रिॲक्शन होती बेसिकली, कारण आपल्यावर कोणी हात घालेला आणि अशा प्रकारे पोलीसची टीम येऊन घरातून आपल्याला उचलून नेईल हे म्हणजे त्यांनी स्वप्नातही कदाचित बघितलं नसेल। ही वॉज अंडर शॉक। त्यांनी त्यावेळेला मोठ्या मोठ्या नावांची धमकी वगैरे दिली का? त्याचं म्हणणं होतं की माझे फार म्हणजे मी फार चांगलं काम करतो आणि माझे फार भक्त आहेत, तर पण ते एकदा पोलिसच्या हाती लागल्यावर मग पुढे ते सर्व काही चालत नाही। बिहाइंड द सीन्स बरंच काही केलं असेल, ह्याला किती काळ लागला? कारण महिन्याभराच्या काळात हे सगळं डेव्हलप होत होतं। अच्छा, आणि मग हे असं ऑपरेशन होणार हे किती लोकांना माहिती होतं? म्हणजे हे सगळं बिहाइंड द सीन्स तुम्ही किती लोकांनी मिळून केलं? हे आमचं जे नाशिक पोलीस शहर पोलीस विभाग डिपार्टमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये एक साधारण 3 जणांना माहिती होतं। फक्त त्याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस सर आणि पोलीस महासंचालक दाते सर यांना माहिती होतं आणि त्यांचं मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला होत्या। अशोक खरात याला हात दाखवताना नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलाय। बंधुबाबा अशोक खरात हेमंत गोडसेंचा हात बघून भविष्य सांगत असल्याचं चित्रित झालंय। बंधुबाबा अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा होती। कोणी त्याच्या दरबारामध्ये देखील हजेरी लावली। त्याच्या चर्चा सुरू असतानाच गोडसेंचा हा व्हिडिओ समोर आलाय। हेमंत गोडसे यांचा खरातला हात दाखवतानाचा व्हिडिओ कधीचा हे मात्र अस्पष्ट आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंवरती आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय। अंधारेंनी अमित शहांसह हेमंत गोडसे, दीपक केसरकरांचे फोटो दाखवून टीका केलेली आहे। या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत। आता या भूमिपूजनाचे पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे। परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतंय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे। आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे। यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत। ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोलघेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोलघेवडे आहेत यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे। आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल।
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्यातील विविध मंत्र्यांची नावं समोर येत आहेत. अशातच मंत्री जयकुमार रावल यांनी अशोक खरातच्या ट्रस्टला पर्यटन निधीमधून तब्बल 1.5 कोटी रुपये दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. त्याबरोबरच अशोक खरातची भरभराट म्हणजे गृह खात्याचं अपयश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन देखील अनिल गोटे यांनी केलं आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी हे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे ठेवू नये. याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर याला थोडी लाच शिल्लक असेल तरी चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती. खरात प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. खरात प्रकरणामध्ये अनेक लोक पुढे येत आहेत. पीडितांचे फोटो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचा इशारा हा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय. या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टीम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत. पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. यातलं सगळ्यात महत्त्वाचं संरक्षण हे गोपनीयतेचं आहे. काही लोक ती गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सोशल मीडिया युजर्सवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तब्बल 70हून अधिक जणांवरती सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सोशल मीडियावरील विकृतीला चाप लावण्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. सुरुवातीला कोपरगावमध्ये 3 आणि सातपूर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांवरती गुन्हे दाखल झाले होते. मात्र आता हा आकडा 70च्याही पार गेलेला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं पीडित महिलांचे व्हिडिओ आणि फोटो हे व्हायरल केले जात होते त्यांना कुठेतरी आता चाप बसणार आहे. भोंदू अशोक खरातनं शिर्डीमध्ये पंचतारांकित हॉटेल शेजारी 50 कोटींची जागा घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र ही जमीन खरात आणि त्याच्या हस्तकांनी हडपल्याचा आरोप शेतकरी कुटुंबानं केलाय. आर्थिक अडचणीमध्ये असलेले शेतकरी रावसाहेब गोंडकर यांनी ही जमीन खरातकडे 2 वर्षांसाठी गहाण ठेवली होती. त्यावेळी खरातनं कोणत्या कागदपत्रांवरती सह्या घेतल्या ही माहिती नसल्याचं शेतकरी कुटुंबानं म्हटलंय. या जमिनीसंदर्भातल्या बातम्या आल्या तेव्हा खरातनं ही जमीन खरेदी केल्याचं गोंडकर कुटुंबाला समजलं. आज त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. आमच्या निगो शिवारामध्ये 4 एकर जमीन होती आणि माझ्याशी नाव मिस्टर शेतीच करायचे. ते काय म्हणले आपण अशोक खरातला 2 वर्षाकरता करायला देऊ असं. आपल्याला गरज होती पैशाची मग घेतले. पण त्यांचे ते काय ते शेतीच्या नादामध्ये त्यांनी काय केलं माहिती नाही. आमच्या घरात काय पैसा आला नाही काय नाही. मी साध्या पत्र्याच्या खोलीत राहते. मग एवढा पैसा आला मला माहिती नाही. आमच्या घरात काही पण नाही आला. आता नवऱ्याची काय परिस्थिती आहे, काय करतात ते आता? कधीपासून ते दारूच्या आहारी गेलेत? आता ह्या 6 महिन्यापासून जास्तच गेली. म्हणजे त्यांची पण फसवणूक केली? फसवणूक केली खरातनी फसवणूक. नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे दररोज नवे कारनामे समोर येत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये त्याच्या या कारनाम्यांची चर्चा आहे. पण खरातचं मूळ गाव असलेल्या कहाडळवाडीमधल्या नागरिकांचं या सगळ्या प्रकरणाबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट या गावामध्ये पोहोचली आहे. सिन्नर तालुक्यातल्या कहाडळवाडीमध्ये हे खरातचं जन्मगाव आहे. इथले ग्रामस्थ आणि खरातच्या नातेवाईकांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. माणूस चांगला होता आणि वाईट झाला अशी गमत झाली. चांगला कसा म्हणायचं त्याला? काय होतं समाजामध्ये असले हो माणूस चांगला मानता तर जेव्हा त्यांना कृत्य केलं तेव्हा वाईट मानतं म्हणावंच लागणार. या गोष्टी आहे की नाही? आता तुम्ही आता माझ्या संग बोल राहिले ऐकू घ्या. तुम्ही माझ्या संग बोल राहिले आज तुम्ही चांगले प्रकी बोल राहिले. तुम्ही वाईला गेलो वाईट कृत्य केलं आम्ही जाऊ मग तेव्हा वाईट मला या गोष्टी आहे की नाही? आता तुम्ही काय म्हणाल? आता काय म्हणाल? आता मनाला काही जागा राहिली नाही.
सावंतवाडीचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधामध्ये वेंगुर्ल्यात आंदोलन करण्यात आलं. बंधू खरातचे संबंध असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढला. यावेळी केसरकर यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. त्याबरोबरच त्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. बंधूबाबांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप करत राज्य बंधुगिरीकडे चाललं असल्याची टीका ही देखील या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जो मेन प्रश्न उभा राहिला तो अंधश्रद्धेचा. कोकणवासियांचे आमदार दीपकभाई केसरकर यांचा देखील यामध्ये समावेश आढळून आलेला आहे. सर्वांच्या वतीने अशी विनंती राहील की ज्या पदाला जो व्यक्ती लायक नाहीये त्या पदाचा त्यांच्याकडून सरकारने राजीनामा घ्यावा आणि योग्य तो आम्हाला न्याय द्यावा. एकीकडे खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना वसईमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आध्यात्मिक साधना करण्यास शिकवतो आणि आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगत एका भोंदूबाबानं पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेवरती बलात्कार केल्याचं समोर आलंय. पुण्यातील महिलेनं या प्रकरणी वसईमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपासासाठी तो पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलाय. दरम्यान भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर येते. या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. पुणे पोलिसांचं पथक देखील आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झालेलं असून त्याचा शोध सुरू आहे. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो. याचा शोध घेतला जात आहे. जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत. आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात असल्याचा दावा बलात्कार प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्यनं केलाय. तशी पोस्ट त्यानं सोशल मीडियावरती टाकली आहे. लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते अशा आशयाचं वक्तव्य त्यानं फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटसवरती शेअर केलंय. गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असतानाच त्याची ही सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यामुळे प्रकरणाला एक नवं वळण लागलंय. आध्यात्मिक साधना करण्यास शिकवतो असा दावा करत एका भोंदूबाबानं पुण्यातील एका महिलेवरती बलात्कार केल्याचं समोर आलंय. आरोपीनं वसईतील हॉटेल वेस्टर्न इन या हॉटेलमध्ये बोलावून महिलेवरती जबरदस्ती केल्याचा आरोप केलाय. या घटनेला साधारण 1 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यामुळे हॉटेलमधील त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल रेकॉर्डची सखोल छाननी सुरू असून अन्य पुरावे गोळा करण्याचं काम देखील वेगानं सुरू आहे. आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून व्यापक मोहीम ही राबवली जाते. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा.